नमस्कार मंडळी, कुक विथ प्रियांका मराठी या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण काही छोट्या महत्त्वाच्या 25 किचन टिप्स पाहणार आहोत। नंबर 1, कारल्याची भाजी आठवड्यातून 2-3 वेळा खावी, याने चेहरा स्वच्छ राहतो आणि रक्तही शुद्ध होते। 2, रक्तप्रवाह चांगला राहण्यासाठी दालचिनी खावी। दालचिनीमुळे रक्तातील गुठळ्या व्हायला प्रतिबंध करतो आणि हे चूर्ण किंवा पावडर स्वरूपामध्ये पाण्यात टाकून घेतले पाहिजे। 3, जर तुमचे हाडे दुखत असतील किंवा कंबर दुखत असेल तर आहारामध्ये पांढरे तीळ खावेत। हे तुम्ही लाडूच्या स्वरूपामध्ये खाऊ शकता। 4, वजन कमी करण्यासाठी काकडीचे नियमित सेवन करा। 5, बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या तळाशी लागते। अशा वेळी परातीमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये भांडे ठेवल्यास तळाशी लागलेला भाग अलगद निघतो। 6, डाळ कांदा करताना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ अर्धा तास अगोदर भिजत घालून टाकावी। डाळ कांदा खूप छान होतो। 7, ताकामध्ये काळी मिरी टाकून पिल्याने पित्ताचा होणारा त्रास कमी होतो। 8, डाळीला फोडणी देताना फोडणीचे पदार्थ जळले की डाळीची चव बिघडते, म्हणून फोडणीचे तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून त्यात फोडणीचे पदार्थ टाकावेत। 9, जर तुमच्या शरीरावर खाज, फोड किंवा पिंपल्स असतील तर कडुलिंबाची पाने चावून खावीत, रक्त शुद्ध होते। 10, खिचडी बनवताना आपण मुगाची डाळ वापरतो, पण त्याऐवजी जर तुम्ही मोड आलेले मूग वापरले तर खिचडीचा पौष्टिकपणा वाढतो, तसेच चवीला देखील छान लागतो। किंवा तुम्ही मटकीसुद्धा वापरू शकता। 11, मातीच्या मटक्यात दही लावल्यानंतर पाणी शोषले जाऊन दही एकदम घट्ट लागते। 12, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते। 13, जास्तीच्या आल्या असल्यास कुंडीतील ओलसर मातीमध्ये पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता। 14, शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरेमध्ये थोडे तूप घालावे, त्यामुळे पदार्थ मऊ होतात। 15, अंग जड पडलंय, अंग खूप दुखतंय तर तुम्ही पुदिन्याचा काढा करून पिल्याने अंगदुखी कमी होते। 16, नाक जाम झाले, सर्दी होईल असं वाटत आहे तर तुम्ही कापराच्या 1-2 वड्या तसेच 1-2 इलायची बारीक करून किंवा कुटून कॉटनच्या रुमालमध्ये कपड्यामध्ये बांधून त्याचा दिवसातून 4-5 वेळा वास घ्यावा। वास घेतल्याने सर्दी, डोकेदुखी, नाक जाम झालेले कमी होते। 17, घशामध्ये खवखव होते तर मग हळद, मीठ तसेच ओवा टाकून चांगलं उकळून त्याचा काढा करून पिल्याने घशातली खवखव कमी होते। 18, कधीकधी तुरीची डाळ कुकरमध्येही शिजत नाही, म्हणून त्यामध्ये थोडेसे हिंग घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ नीट शिजते। 19, ड्रायफ्रूट कापायचे असल्यास 1 तास आधी फ्रीजमध्ये ठेवावे, नंतर त्याला गरम पाण्यामध्ये बुडवलेल्या किंवा डुबवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात। 20, कापलेल्या सफरचंदाच्या फोडी लिंबाचा रस लावून ठेवल्याने सफरचंदाच्या फोडी काळ्या पडत नाहीत। 21, तांदळाचा भात करताना त्यात थोडा लिंबाचा रस व थोडे तूप टाकावे, भात मोकळा व चविष्ट होतो। 22, शिजवलेला भात खाली उतरून ठेवल्यावर त्यावर पावाचे स्लाइस ठेवल्यास वाफ व पाणी शोषले जाते आणि भात एकदम मोकळा सुळसुळीत होतो। 23, झटपट केशरी भात हवा असेल तर कुकरमध्ये तूप, लवंगा, साखर आणि रंग तांदूळ टाकून एकदम शिजवावे। 24, चहा बनवताना चहामध्ये थोडीशी सुंठ आणि बडीशेप टाकल्यास चहा मस्त आणि स्वादिष्ट बनतो। 25, पिठलं बनवताना त्यामध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त टाकाव्या, तसेच लसूण, कोथिंबीर, जिरी उचलून टाकल्यास पिठलं एकदम चवदार लागतं किंवा बनतं। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला यावरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार। धन्यवाद। थँक यू।